हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हाला माहितीच असेल माझा मुलगा अव्यान 2 वर्षाचा झाला आहे। त्याला आम्ही स्कूलमध्ये न घालता घरीच होमस्कूलिंग करतो। तर त्यासाठी आम्ही काय काय करतो हेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आउटडोर प्ले। आम्ही अव्यानला डेली 1 ते 2 तास बाहेर खेळायला घेऊन जातो। तो अगदी 3 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला डेली बाहेर घेऊन जातो। बाहेर म्हणजे सोसायटीच्याच गार्डनमध्ये। बाहेर घेऊन जाण्यामुळे त्याला नवीन लोक, प्राणी, पक्षी, आवाज सर्व अनुभवायला मिळतं। तो लोकांमध्ये खेळतो, ऑब्झर्व करतो आणि हे त्याच्या सोशल स्किल्ससाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताने जेवण करणं। स्वतःच्या हाताने जेवण करायची सवय आम्ही अव्यानला फ्रूट्सपासून लावली। सुरुवातीला तो असा काटे चमच्याने फ्रूट्स खायचा, त्यानंतर आता हाताने खायला शिकला आहे। सुरुवातीला सांडतो पण हळूहळू त्याला कंट्रोल यायला लागला आहे। हाताने जेवण करणे हा केवळ एक संस्कार नाही, तर कोऑर्डिनेशन, पेशन्स आणि इंडिपेंडन्सचा भाग आहे। तो जेवण करताना खूप सांडतो, तर त्याला ॲप्रॉन पुरेसे होत नाही, त्यामुळे मी त्याला एक जुने टी-शर्ट असे लावून देते। आणि आम्ही एक नोटीस केलं, जेव्हा तो आमच्यासोबत जेवण करतो तेव्हा त्याला मोबाईल, टीव्ही यातलं काही नको असते आणि जेवण कसं झालं हे सुद्धा तो मला सांगतो। जर त्याला आवडलं तर तो स्वतःहूनच मला सांगतो, मम्मा छान। आणि जेव्हापासून अव्यान स्वतःच्या हाताने जेवण करायला लागला तेव्हापासून एक माझं खूप मोठं काम सोपं होऊन गेलं आहे। त्यानंतर पॉईंट नंबर 3 आहे देवपूजा। माझे हस्बंड डेली सकाळी पूजा करताना ते अव्यानला देवपूजेसाठी पाणी आणायला सांगतात। देवपूजा करताना अव्यान पूर्ण वेळ त्यांच्यासोबत असतो। संध्याकाळी जेव्हा मी देवाला दिवा लावते तेव्हा आम्ही दोघे छान शुभम करोती म्हणतो। आणि मला असं वाटते की मुलांना हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी। त्यानंतरचा पॉईंट आहे हायजीन। बाहेरून आल्यानंतर शूज बाहेर काढणे। आम्ही कधी बाहेरून येताना अव्यानचे शूज काढायला विसरलो तर तो घराबाहेरच थांबतो। घरामध्ये शूज अलाउड नाही हे त्याला चांगलं माहिती झालं आहे। बाहेरून आल्यानंतर प्रत्येक वेळेस हात आणि पाय धुणे याची आम्ही त्याला सवय केली आहे। जेवण झाल्यानंतर हात धुणे, तोंड धुणे हे सुद्धा आम्ही त्याला शिकवलं आहे। मुलांसोबत प्ले टाईम खूप महत्त्वाचा आहे, इनडोर असो वा आउटडोर असो। माझे हस्बंड अगदी त्यांच्या वेळात वेळ काढून अव्यानसोबत खेळतात। त्याला बॅट बॉल खेळायला खूप आवडते। इथं अव्यान त्याच्या पप्पांसारखी मीटिंग करतोय। मुलं सर्व आपल्या आईवडिलांना कॉपी करतात। मी स्वयंपाक करत असली की अव्यानला भाजी करायची असते। त्याच्या पप्पांची मीटिंग चालू असली की हा सुद्धा या 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 करतो। मी स्वयंपाक करायला गेली की अव्यान खूप किरकिर करतो, सारखा मला म्हणतो माझ्यासोबत खेळ। अशा वेळेस मी त्याला किचनचीच काही भांडी देऊन त्याला त्यासोबत खेळायला सांगते आणि त्याला ते खूप जास्त आवडते। वीकेंडला बऱ्याच वेळा माझे हस्बंड अव्यानला लेकवरती घेऊन जातात। कधी कधी मी सुद्धा त्याला घेऊन जाते आणि याच्या मागचा आमचा एकच हेतू आहे की तो निसर्गाशी छान कनेक्ट राहिला पाहिजे। त्यानंतर टॉईजबद्दल सांगायचं झालं तर आम्ही त्याला हे एक वुडनचं टॉय घेतलेलं, यामुळे तो बऱ्याच गोष्टी शिकला। या मॅग्नेटिक फिशमुळे फाईन मोटर स्किल इम्प्रूव्ह होतात। या टॉयमुळे मुलांचे आय हँड कोऑर्डिनेशन वाढते। मला तर खूप आवडलं आहे हे टॉय। बऱ्याच वेळा मी अव्यानला असं क्रेयॉन्सनी स्क्रिबिंग करू देते, हा त्याच्या खूप आवडीचा भाग आहे। अव्यानसाठी हे टॉडलर बिझी बुक मी ऑनलाईन मागवले होते। यातल्या वेलक्रोमुळे अव्यानला हे काढायला लावायला खूप मजा वाटते। यातून त्याला मी प्राणी, फळं, आकृती, रंग असं वेगवेगळं ओळखायला शिकवते आहे। मुलांना शिकवण्यासाठी ही बिझी बुक मला खूप इंटरेस्टिंग वाटली। यामध्ये ते बिझी राहतात आणि हे सर्व शिकताना त्यांना बोर पण होत नाही।
त्यानंतर त्याच्यासाठी मी ॲमेझॉनवरून हे स्टिकर बुक मागवले आहे। या बुकसोबत असे 3000 स्टिकर आले आहेत। हे सर्व स्टिकर दिलेल्या सर्कलमध्ये चिटकवायचे आहे। ही ॲक्टिव्हिटी अव्यन खूप एन्जॉय करतो आणि या ॲक्टिव्हिटीमुळे मुलांचे फाईन मोटर स्किल्ससुद्धा इम्प्रूव्ह होतात। त्यानंतर मी अव्यांसाठी अशा छोट्या छोट्या कलरिंग बुक्स घेतल्या आहेत। स्पेशली ह्या मी ट्रॅव्हलिंगसाठी आणल्या होत्या। यामध्ये तो छान बिझी राहतो। ॲमेझॉनवरून मी असे काही पोस्टर मागवले आहेत आणि हे पोस्टर मी त्याच्या टॉयच्या बॉक्सजवळ लावले आहेत। त्यामुळे तो दिवसातून एकदा तरी यावरती नजर घालतो। यामध्ये सर्व पक्षी, फळं, प्राणी, शेप सर्व काही आहे। त्यानंतर अव्यांच्या कझन्सचे मी असे काही जुने बुक्स घेऊन आली आहे, ज्यामधले पिक्चर्स तो बघण्यामध्ये बिझी राहील। खूप सुंदर सुंदर बुक्स आहेत त्यांची। अजून तरी अव्यान एवढं बुक्स वगैरे बघत नाही, पण मी आणून ठेवली आहे। अव्यांच्या बाबतीत मी एक गोष्ट नोटीस केली, एखादी गोष्ट जर मी त्यासाठी आणली तर तो सुरुवातीला फारसा एवढा खेळत नाही, पण नंतर हळूहळू त्यासोबत तो खेळायला लागतो। त्यानंतर हे काही फ्लॅश कार्ड आहेत, हे पण अव्यांच्या सिस्टरचेच आहेत। खूप युजफुल आहेत हे। मुलांना असं वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले तर ते कंटाळा न करता शिकतात। त्यासाठी मी अशा वेगवेगळ्या पद्धती ट्राय करत राहते। पण यामध्ये एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा स्कूलमध्ये टीचर्स शिकवतात तेव्हा मुलं अगदी शांततेत त्यांचं ऐकतात आणि घरी त्यांना आपण तेच शिकवायला गेलं तर त्यात ते मस्ती करतात। त्यानंतर अव्यांकडे असे काही बोर्ड बुक्स पण आहेत। हे पण अव्यांला आमच्या एका फ्रेंड्सने दिले आहेत आणि या सर्व बुक्सपैकी अव्यांनी आतापर्यंत फक्त व्हीकलवाला पूर्ण पाठ केला आहे। अव्यांला मी असे एक टॉय पण घेतले आहे, जे USB ने चार्ज होते। यामध्ये असे भरपूर कार्ड्स दिले आहेत। आणि हे कार्ड आपल्याला इथं इन्सर्ट करायचं असते। या कार्डवरच्या पिक्चरवरचे नाव वाचून त्याचा आवाज पण वाजवते। त्यानंतर हे टॉय मी अव्यांसाठी शेफ्स वगैरे ओळखण्यासाठी आणलेलं। या टॉयमुळे मुलांचे फाईन मोटर स्किल इम्प्रूव्ह होतात। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।